गेल्या 8 वर्षापासून खुल्या जागांच्या भाडे आकारणीचा विषय प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिकेबरोबर मिळकतधारकांचेही नुकसान होत आहे. 2% वाढीने भाडे भरण्यास तयार आहोत, मात्र अवास्तव भाडे भरणार नाही, असा इशारा नागरी कृती समितीच्या वतीने महापालिकेला देण्यात आलाय. मंगळवारी या संदर्भात महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासोबत नागरी कृती समितीची बैठक झाली. यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आलं. दरम्यान भविष्यामध्ये या संदर्भात जनआंदोलन उभं करू, शासनाला मागण्या मान्य करण्यास भाग पाडू, असे कृती समितीचे समन्वयक रमेश मोरे म्हणाले. आज कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वमालकीच्या रिकाम्या जागा ज्या लोकांना भाडेपट्ट्यावर दिल्या होत्या अशा लोकांच्यावर शासनाच्या नवीन जी.आरची दिशाभूल करून महानगरपालिकेने सव्वा भाडेवाढ करून त्यांना अतोनात त्रास देण्याचा प्रयत्न केला. याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनानं जे डिक्लेरेशन केले हे निदर्शनात आणून देण्यासाठी आज हे शिष्टमंडळाद्वारे आम्ही भेटलो. त्या निदर्शनात आणून देत असताना महाराष्ट्र शासनानं सांगितलेलं आहे की महानगरपालिका स्तरावर कमिटी नेमून रेडी रेकनरच्या 2% भाडं अवलंबवला आणि ते भाडं लागू करा. पण यांनी त्याचा विचार न करता ह्यांना जे वाटते ते लादलं गेले आणि ते निषेधार्थ आज आम्ही भेटलो आहे. आणि ते आम्हाला मान्य नाही आहे. महाराष्ट्र शासनाने जो जी.आर काढलेला आहे विधानसभेमध्ये त्या जी.आरप्रमाणे 2% प्रमाणे भाडे भरायला सर्व भूभाटाधारक जबाबदार भाडेधारक सहभागी होऊन भाडं भरायला तयार आहेत. त्या पद्धतीची अंमलबजावणी केली तर आम्ही ते मान्य करू. अन्यथा आमच्या जो भाडं मनमानी पद्धतीने लादलं गेलं तर भविष्यामध्ये जनआंदोलन उभा करून महाराष्ट्र शासनाला आमच्या आंदोलनात दखल घेऊन आम्हाला ज्या पद्धतीने भाडं पाहिजे त्या पद्धतीनेच आम्ही भाडं भरणार नाही. इतर कोणत्याही मागणीमुळे आम्ही भाडं भरणार नाही. या बैठकीला चंद्रकांत सूर्यवंशी, अशोक पवार, रमेश मोरे, उदय धारवाडे, दिवाकर पोर्लेकर, अजित चव्हाण यांनी प्रशासनाला मुद्दे पटवून सांगितलेल्या शिष्टमंडळात राजाभाऊ मालेकर, प्रसाद बुलबुले, राजू हरवंदे, शहाजी भोसले, रतनचंद ओसवाल, सखोबा सुतार, लहुजी शिंदे, झाकीर उस्ताद, सचिन साबळे, गिरीश पंधारे, अमृत शिंदे, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.